श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज मार्गशीर्ष शुद्ध दशमी. दशमी आली की परत आपल्याला एकादशीचं व्रत आठवतं. आता व्रताबद्दल सांगायचं नाही कारण आपण अनेकदा ते पाहिलेलं आहे, पण लक्षात ठेवा ना, एकामागून एक एकादशी येतात. एकादशी म्हणजे एकावर एक 11, एक अन एक 2, बरोबर आहे ना. पण इथे एकामागून एक अशी सुद्धा एकादशी नको म्हणायला. एकामागून एक तिथे एकच तुम्हाला सुचवायचं असतं की आपलं जीवन आणि हा काळ अत्यंत वेगानं संपतोय. तुमच्यातले जे तरुण आहेत ना, त्यांनी सुद्धा असं समजायचं कारण नाही आहे की आपण अनंत काळ जगणार आहोत. चिरंजीव हे सर्वही मानिताते, अकस्मात सांडून या सर्व जाते. सध्या आपल्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर एक तरी 2 व्हीलरचा ॲक्सिडेंट असतो आणि त्यात मरणाऱ्याचं वय 30 पेक्षा कमी असतं. हे जवळजवळ रोज आहे. म्हणून आता काही हे नाही आहे. आपण मागे बघितलं होतं रामराज्याची रक्षणं सांगताना वाल्मिकींनी सांगितलेलं आहे, रामराज्यात सगळेजण नियमानं वागतात, ते कायद्याचं पालन करतात, म्हणून निसर्गसुद्धा आपलं चक्र बदलत नाही. नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळा. आता येतोय पावसाळा, आता पावसाळा थांबतोय. एका दिवसात 3 ऋतू असतात. सकाळी जरा थंड असतं, दुपारी प्रचंड गरम असतं आणि रात्री. कसे सांगणार आहात तुम्ही ऋतू? हे ऋतूचक्र पूर्णपणे जे बिघडवलंय ते अरण्यातल्या किंवा जंगलातल्या प्राण्यांनी नाही, आपल्या पालतू कुत्र्या मांजरांनी सुद्धा बदललेलं नाही आहे. हे बदलले फक्त माणसाने. माणसाने चांगल्याही गोष्टी खूप केल्या आणि वाईटही गोष्टी खूप केल्या. म्हणजे उजव्या हातानं तो रचना करत गेला, निर्माण करत गेला, कन्स्ट्रक्शन और कन्स्ट्रक्टिव्ह, आणि डाव्या हातानं डिस्ट्रक्शन अँड डिस्ट्रक्टिव्ह, विनाशही करत गेला. बऱ्याच वेळा त्यांनी लिहिलं आणि पुसून टाकलं. बऱ्याच वेळेला लिहिलं त्यात एवढी अशुद्ध होती की त्यातून प्रदूषण निर्माण झालं. म्हणून आपण जर आज विचार करायला लागलो तर दशमी एकामागून एक एकादशी येते. काळ वेगानं चाललेला आहे. आपण मागे बघितलं होतं की प्रपंचातल्या मेणबत्त्या आपण अशा उभ्या लावतो म्हणून ती एकाच बाजूनी जळते, पण परमार्थातली किंवा अध्यात्मातली मेणबत्ती आडवी जळते. इट बर्न्स ॲट बोथ द एंड्स. आय एम कमिंग अवे फ्रॉम माय बर्थ अँड आय एम गोईंग नियर टू माय डेथ. हा दोन्हीकडून मी आकुंचित होत आलो ना. जन्मापासून दूर येतोय, मृत्यूच्या जवळ येतोय. हे का नाही समजायचं? मागे आपण सहज म्हणलं होतं, आता वर्ष संपत आलेलं आहे म्हणून रात्री झोपताना रोज एक स्वतःला सांगायचं. आपण इंग्रजी ओळीतली कवितेतली एक ओळ बघितली होती, नंतर मराठीत पाहूया. 1 less morsel in the tiffin of life, 1 more nail in the coffin of death. म्हणजे जीवनाचा जो टिफिन कॅरियर घेऊन मी निघालो आहे त्यातला एक घास कमी झाला, एक दिवस संपला. पण त्याचबरोबर कॉफिन, मृत्यूची जी कॉफिन आहे त्याच्यात आणखीन एक खेळा मारला गेला ना. 1 more nail in the coffin of death and 1 less morsel in the tiffin of life. हे लक्षात ठेवायचं, स्वतःला सांगायचं ॲट एनी स्टेज ऑर एज इन युअर लाईफ. कुठलंही वय असू दे, कुठलीही अवस्था असू दे, आणि सिनियर सिटिझन्सनी तर सांगितलंच पाहिजे. जे जीवनाच्या उत्तरायणात आहेत त्यांना तर कळलंच पाहिजे ना आपला अंत आता जवळ आलेला आहे. मग त्यांनी स्वतःला सांगितलं पाहिजे, अरे एकादशी मागून एकादशी, अरे 1 तारीख मागून 1 तारीख, अरे 2020 चालू केव्हा झालं आणि संपलं केव्हा. विचार करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळेला आपण हा मुद्दा मांडतो, ठासून मांडतो. आतून मला जागृत झाल्याशिवाय किंवा जाणीव झाल्याशिवाय मी प्रत्येक क्षणाचा हिशेब स्वतःला देणार नाही. आय एम अकाउंटेबल फॉर अदर्स. माझी रिस्पॉन्सिबिलिटी त्या बाबतीत. पैसे घेतले असतील तर त्याचा हिशेब देण्याच्या बाबतीत आय एम अकाउंटेबल, आय एम आन्सरेबल, आय एम रिस्पॉन्सिबल. बट व्हॉट अबाउट माय ओन सेल्फ? तिथे मी अकाउंटेबल नाही आहे. किती आयुष्यातले दिवस वाया घालवले, वर्ष वाया घालवले, अकाउंट मी स्वतःला देणार नाही आहे. फेस टू फेस विथ आवर ओन सेल्फ, तरच सुधारणा होणार आहे. आय एम ऑलवेज फेसिंग ऑन अदर्स. आता मी स्वतःवर फेस करतो म्हणजे तो कॅमेरा, सेल्फी, आणि ह्या सेल्फीच्या चक्रात सेल्फ विसरलेलो आहोत. आणि सेल्फ इज मॅन. माय सेल्फ इज डिफरंट फ्रॉम युअर सेल्फ. माय इगो इज जस्ट लाईक युअर्स, माय बॉडी इज जस्ट लाईक युअर्स, बट माय माइंड, माय इंटेलेक्ट, दे चेंज.
कारण माझं मन तुमच्यापेक्षा निराळे, कारण माझ्या स्मृती तुमच्यापेक्षा निराळे आहेत, माझ्या लहानपणच्या आठवणी तुमच्या निराळ्या आहेत, माझी बुद्धी, मी विचार करण्याची माझी पद्धती निराळी असेल. एक जण नेगेटिव्ह साईड बघतो, एक जण पॉझिटिव्ह साईड बघतो. म्हणून मन आणि बुद्धीच्या पातळीवर आपण निराळे आहोत, हे लक्षात ठेवायचं. आज एक महत्त्वाचा दिवस आहे, ग्राहक राजा दिवस, कन्झ्युमर किंग, सॉव्हरेंटी ऑफ द कन्झ्युमर. म्हणजे ग्राहक हा राजा आहे, पण आज आपली कशी परिस्थिती आहे या सगळ्याच्या बाबतीत. आपल्याला मिळतो तो पदार्थ पॉल्युटेड असतो, मिळतो तो पदार्थ ॲडल्टरेट असतो, मिळतो त्या पदार्थाचं वजन कमी असतं, आणि MRP नावाची एक भानगड जी आहे ना, त्याच्यातून तुम्हाला काही कळत नाही. कारण 200 MRP हा 250 हा 150ला देतो ना, हा 100लाही देतो. काय MRPला अर्थ आहे? म्हणजे सगळ्या बाजूनी हा ग्राहक राजा नाडला जातोय आणि नागवला जातोय, आणि तरी सुद्धा म्हणायचं कन्झ्युमर इज द किंग. दुसऱ्याने म्हणू दे, आपण नको म्हणायला फसायचं नाही आहे. सकाळी काल आपला जो विषय होता तो विषय असा होता की आत्मौपम्य, माझ्यात सगळ्यात मी. समर्थांच्या 2 ओव्या आहेत, फार सुंदर आहेत. पेरिले तैसे उगवते, सोपं आहे. ॲज यू सो सो शॅल यू रीप. बोलिल्यासारखे उत्तर येते एको. मी नको 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 म्हटलं तर समोरून नको नको नको, हवा 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 येतं ना ऐकू. इफ माझे शब्द आतून निघणारे जर पॉझिटिव्ह असतील, होकारात्मक किंवा सकारात्मक असतील, मला मिळणारा एको सुद्धा तसा असणार आहे. बोलिल्यासारखे उत्तर येते. मग बोलावे कर्कश ते काय निमित्त. मग कर्कश बोलता कशाला? कारण तुम्ही अरे म्हणला तर तो कारेच म्हणणार आहे, पण तुम्ही अहो म्हणल्यानंतर का हो, तुमच्यातच आहे ना. एको निराळ आहे ना, ध्वनी माझ्याकडे प्रतिध्वनी बाहेरून येतो. हे ज्याला कळलं ना तो शांत झाला. हाच विषय आहे आजचा 6व्या अध्यायात. आत्मसंयम आहे. मनाला शांत करायचं आहे, मनाला स्थिर करायचं आहे, बुद्धी अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरायची आहे. तो विषय ज्याला ध्यानयोग आपण म्हणतो, मेडिटेशन, मेडिटेशनचा विषय चालू आहे. अर्जुन प्रश्न विचारणारे नंतर मनाबद्दल, पण त्याच्या आधी सकाळचा म्हणजे काल जो आपण विषय मांडत होतो तो विषय असा, यो माम पश्यति सर्वत्र. मला जो सगळीकडे बघतो आणि सर्वंच मयी पश्यति, म्हणजे सगळ्यांच्यात मला पाहतो आणि माझ्यात सगळे पाहतो, तो खरा पाहतो. आपल्याला 2 मुलं जर खेळत असतील ना आणि दुसऱ्याचा मुलगा पडला, अरे रे पडला, उचला त्याला. आपला बाया पडला तर दुसऱ्याचा तो कार्टा, आपला तो बाया. हा अपपर भाव आहे. मी सुखी कसा होईन सांगा बरं. आणि संत म्हणतात यारे यारे अवघे जन. आपण सगळेजण एकच आहोत. आपण काय करूया, अवघे धरू सुपंथ, अवघे ऑल टुगेदर. हा संतांचा असतो. इथे माझं काम झालं केस सुटलं, मग शेजारी मरे ना का, पण त्याला माहीत नाही की शेजारी शॉर्ट सर्किट झालं तर नेक्स्ट हाऊस इज माइन. मग त्याला जागं केलं पाहिजे आणि त्याची आग विझवायला मदत केली पाहिजे, नाहीतर माझ्या घराला धोका आहे. हे का नाही समजत तुम्ही? आणि घर कुठलं रे? अग्न गृहासी लागला, घराला आग लागली आहे. आणि हा सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. तो कंटिन्यू जसं स्लो पॉयझनिंग आहे तशी स्लो सुसाईड करतोय. परीक्षा जवळ आलेली आहे, हा शांत झोपला आहे. अत्यंत महत्त्वाचं ऑपरेशन आहे, हा प्रकृतीकडे लक्ष देत नाही, म्हणून ऑपरेशन थिटा, याचं BP चांगलं आहे, आज नको, BP वाढलंय, अरे याची शुगर कंट्रोलमध्ये नाही, नंतर करूया. म्हणजे ऑपरेशन करण्याआधीच मरून जातो. कारण जे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, जे डॉक्टरनी सांगितलेलं आहे ते करत नाही. सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. म्हणून जीवन संपते ह्याची जाणीव ज्याला होतो तो आत्महत्या करत नाही. आत्महत्या करत नाही म्हणजे प्रत्येक वेळेला सावध असतो. माझ्यात तो सगळे पाहतो आणि सगळ्यांच्यात मला पाहतो. हे पूर्ण दर्शन आहे. म्हणजे या खुर्चीत मी मला दिसतो, कारण खुर्ची मला उपयोगी पडते, पण टेबल माझं वजन सहन करत नाही, पण मला लिहायला वाचायला उपयोगी पडतं ना. इथे या निसर्गातली कुठली वस्तू अशी आहे लक्षात ठेवा ज्याचा उपयोग नाही आहे, त्याच्यात परमेश्वर का नाही पाहायचा? आणि त्या वस्तू कशा आहेत माहीत आहे ना? माणूस सोडून सगळ्या वस्तू. हे परत लक्षात घ्या, माणूस सोडून सगळ्या वस्तू फक्त दुसऱ्यासाठी जगतात. आपण म्हणतो ना, नदिया न पिये कभी अपना जल अँड वृक्ष न खाये कभी अपने फल. जर झाडांनी फळं खायला सुरुवात केली तर रात्रंदिवस जागू, फोकस घालू, आंबे मोजू, झाडांनी खाता कामा नयेत. अहो इतकं कशाला? देव जर नैवेद्य खायला लागला ना तर आपण एवढा नैवेद्य दाखवू. आपण अखंड नैवेद्य दाखवतो, कारण तो खाणार नाही, माझी खात्री आहे. का खाणार नाही?
नामदेवाचा खाल्ला ना, बघा कुठे ना कुठेतरी हा फरक आहे. हे नामदेवाचं काय खोटं असेल, तुझं खरं आहे का, तुझं बरं चाललंय का आयुष्यात, केव्हा ठेच लागेल आणि पडशील कळणार नाही. म्हणून विचार करा की त्यांनी काय सांगितलेलं आहे, सगळीकडे सुखम वा यदि वा दुःखम, म्हणजे सगळीकडे त्यावेळेला तस्याहम न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यती, म्हणजे जो सगळीकडे मला पाहतो आणि माझ्यात सगळं पाहतो त्याच्या दृष्टीआड मी जाणार नाही. एक सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो ओरिएंटेशनचे. पूर्वी माईक समोर असायचा आणि खोकायचं असेल ना असं करायचो की नाही, कारण माईक इथे असायचा. आता हे बाळ मी जाईन तिकडे येतं ना, अरे कुठेही केलं तरी ते येणारच आहे. अरे परफेक्ट ओरिएंटेशन. आय एम ओरिएंटेड टू इट, इट इज ओरिएंटेड टू मी, इट इज अ थिंग, नो फ्रीडम. पण मला कळलं पाहिजे ना की हे माझ्याबरोबर येणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की परफेक्ट ओरिएंटेशनचं एक उदाहरण आपण बघितलं होतं, परायणता, पूर्ण परायणता. एक सूर्यफूल सकाळी पूर्वेला असतं, सूर्य उगवतं तसं, आणि संध्याकाळी पश्चिमेला येतं, त्यालाही कळत नाही. त्याला एकच माहीत आहे, फेस टू फेस विथ द सन, फेस टू फेस विथ गॉड. तो म्हणतो की अरे तुम्हाला तिरुपतीला जायला कोणी सांगितलं, मी नाही आहे सगळीकडे, मी बालाजी आहे, मी विष्णू आहे, मी अणूत आहे, मी अणूत आहे, मी जीवाणूत आहे, मी कीटाणूत आहे, मी विषाणूत व्हायरसमध्ये सुद्धा आहे, आणि मी स्थाणूत खांबातही आहे, आणि मी विष्णू आहे. हे जर मला कळलं तर कशाला धावाधाव करून तुम्ही जाता शिर्डीला. साईबाबा म्हणतात मला तुमच्या घरी बोलवा, आपण बोलवत नाही, आपल्याला भीती वाटते. तिकडे कसं सगळं परस्परून चाललं. बाबा आले म्हणजे घर स्वच्छ करायला पाहिजे, बाबा आले म्हणजे आहारावर नियंत्रण आली, नको नको बाबा आम्हीच येतो शिर्डीला. आपलं तसं होतं. गुरु म्हणतोय मला घरी बोलवा. आहे का तुमची ताकद तेवढी? म्हणून आपण धावाधाव करतो. आपण धावाधाव करतो याचा अर्थ इथे आपल्याला आपले सद्गुरू दिसत नाही. गोंदवल्याला गेल्यानंतरच महाराज दिसणार आहेत का? एरवी तत्वज्ञान काय सांगायचं, गॉड इज एव्हरीवेअर, कण कण में भगवान, अणु अणुत विष्णू. तत्वज्ञान जिभेवर आहे, पण मग धावतो इकडे. आपण धावायचे उदाहरण बघितले. आपण सुरुवात करूया चारापासून. चारोधाम, बद्रीनाथ वगैरे झालं ते चारोधाम. नंतर 8 अष्टविनायक झालं. नंतर 11 गणपती, अष्टविनायक नाही 11 मारुती. नंतर 12 ज्योतिर्लिंग. नंतर जवळजवळ 56 देवीची स्थानं. संपणारच नाहीत. आणि देव बघायला नको का? अरे डोळे मिटल्यानंतर आज जर दिसत नसेल, म्हणून ती कविता वाटेल तुम्हाला, पण उत्कृष्ट गीत आहे ते भक्तीचं. की देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, हाय अभाग्या भगवे नेसुनी, घर संन्यासून जाशी, कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हृदयातली भगवंताला उपाशी ठेवायचं आणि गाव जेवण घालायचं. पुढचा गुरुवार आहे ना दत्ताच्या जवळातला, आमचा आहे यायचं जेवायला. पण आतला दत्त उपाशी आहे. कारण दत्ताच्या भोवतीची कुत्री मी नमस्कार करतो आणि बाजूचं कुत्रं ते दत्ताचं नाही आहे. नाही आम्हाला वाटतच नाही. अरे माझं कुत्रं दत्ताचं वाटत नाही तर माझं कुत्रं माझं वाटतं. अरे त्याला रिस्पेक्ट, मान द्या त्याला. मग तुम्हाला कळेल की आपली दृष्टी कशी बदललेली आहे. नंतर आत्मौपम्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे. इट इज जस्ट वन वर्ड बट विच इज अ व्हेरी ग्रेट कन्सेप्ट. ती संकल्पना आहे. इट इज नॉट जस्ट अन आयडिया, कन्सेप्ट आहे तो. आत्मौपम्य, आत्मा म्हणजे मी आणि उपमा म्हणजे माझ्यासारखा, माझ्यासारखे सगळे आहेत. हे जर मला कळलं ना तर मला खरंच जीवनात शांती लाभेल. आणि अर्जुनाचे हेच प्रश्न आहेत की मन हे शांत नाही, मन अस्थिर आहे, स्थिर नाही. मन अस्वस्थ आहे, स्वस्थ नाही. मन बेचैन आहे, मनाला चैन नाही. मन समाधानी नाही आहे, असमाधानी आहे. आणि मग मन खचतं, कधी कधी उडतं. आपण म्हणतो ना की अरे रे नापास झाला होय, बेडूक. बुडाला तर बेडूक. फर्स्ट क्लास आला, उडाला तर पक्षी, उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक. व्हाय दिस एक्स्ट्रीम्स? एक्स्ट्रीम्स कशाला? एकदम तुम्ही जरा शांतपणे घ्या ना जीवनाला. आत्मौपम्य म्हणजे माझ्यात आहे तेच तुमच्यात आहे. म्हणून समर्थांनी दुसरं काय सांगितलं, आपणासी चिमोटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला परीक्षित जावे. प्रत्येकाला जर चिमटा घ्यायला लागला थोवाडीत मारेल तो तुमच्या. आपल्याला चिमटा घेऊन अरे दुखतंय, मग त्यांनाही दुखत असलं पाहिजे. बरे बोलता बरे वाटे, बरं वाटतं ना.
आणि मग दुसऱ्याला वाईट बोललं तर वाईट वाटतं. मग कशाला वाईट बोलता? मला जर बरं बोललेलं आवडतं माझ्याबद्दल, दुसऱ्यालाही तसंच वाटत असलं पाहिजे ना. दुसऱ्याबद्दलही तुम्ही चांगलं बोला. हे साधं आहे आत्मौपम्य. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. योग्याची व्याख्या दिलेली आहे. सुख आणि दुःख याच्यात तो सम आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण एका साधूची गोष्ट बघितली होती ना. तो एका गावात जातो आणि झाडाखाली बसतो आणि तो काही जप करताना कधी बघितला नाही, पुस्तक वाचताना बघितलं नाही, हात जोडून प्रार्थना करताना बघितलं नाही, डोळे बंद करून ध्यान करताना बघितलं नाही, पण शांत, आनंदी. कारण त्याचे 2 शब्द अजय. ठीक आहे, हरकत नाही. त्या गावातल्या एका मुली प्रेम करते एका मुलावर आणि त्याच्यापासून ती प्रेग्नंट होते, गर्भवती. नंतर तो म्हणतो मी नाही लग्न करणार, घरातले विरोध करतायत. मग आता काय करायचं? पहिल्यांदा कळत नाही, नंतर जसजसे महिने वाढत जातात तसं आईच्या तर लक्षात येतच. पहिल्यांदा आई म्हणते हे पाप कुणाचं आहे? कुणाचं सांगू? झाडाखालचा जो साधू आहे ना त्याचं. बघा, ते झाल्यानंतर आई बोलून गेली, शिवाय देऊन गेली. ठीक आहे, हरकत नाही. तो एवढंच म्हणाला. नंतर ते पोर आणल्यानंतर त्याच्या समोर आणून ठेवते वगैरे, तुमचं पोर तुम्ही सांभाळा. ठीक आहे, हरकत नाही. आता पोर सांभाळायचं म्हणजे दूध वगैरे पाहिजे ना. पण त्या साधूचं तेजच असं होतं की सगळ्या गावाचं मूल बनतं ते. कोणी दूध घालतंय, कोणी कपडे आणून देते, कोणी खेळवतंय, सगळं ठीक आहे, हरकत नाही. काही दिवस गेल्यानंतर त्या मुलाला पश्चात्ताप होतो की अरे काय बेवर्षासारखं आपलं पोर आहे, ते माझं मूल आहे ना ते. तो तिला जाऊन सांगतो की आईवडिलांना सांग मी लग्नाला तयार आहे. मग लग्नाला तयार होतात आणि मग सासू येते आणि क्षमा मागते आणि मी माझ्या नातवाला घेऊन जाते. ठीक आहे, हरकत नाही. त्याही वेळेला ठीक आहे, हरकत नाही. असे तुम्हाला 4-5 शब्द मी तुम्हाला सांगतो. दिवसातून जास्तीत जास्त वेळा मी जर हे शब्द वापरले ना तर माय डे इज डन. पहिल्यांदा ओके, चालेल, हरकत नाही. मागे मी तुम्हाला एका मुलीचं उदाहरण दिलं होतं. शाळेत जाणारी मुलगी आहे, पण किती समजूतदार. सकाळी जाताना बाबांनी सांगितलं होतं तुला कंपास बॉक्स पाहिजे ना, येताना घेऊन येईन. बहीण म्हणते अगं तुला बरेच दिवसांनी मी प्रॉमिस केलं होतं ना आईस्क्रीम देईन, आज संध्याकाळी आईस्क्रीम. त्याच्यानंतर भाऊ म्हणतो की अगं बीचवर नेणार होतं ना तुला, आज बीचवर. सगळेजण तिला प्रॉमिस करतात. नंतर वडील आल्या आल्या म्हणतात अगं कंपास विसरलो. ओके, मी ऐकतोय हे. त्याच्यानंतर बहीण येते अगं मी तुला सांगायलाच विसरलो, एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे, मी तुला नंतर आईस्क्रीम दिलं तर चालेल का? चालेल. भाऊ म्हणतो अगं मी विसरलोच, माझी मीटिंग आहे, मी तुला काय आज बीचवर नेणार आहे, पुढच्या रविवारी तुला नक्की नेतो. हरकत नाही. ओके, ठीक आहे, हरकत नाही, चालेल, असो. हे शब्द वापरायला शिका. आपण कधी वापरत नाही. दुसऱ्यांनी ओके म्हणावं असं आपल्याला वाटतं. मी ओके म्हणत नाही, मी कायम त्याच्यात काहीतरी दोष वगैरे दाखवतो. मागे आपण त्या सायकॉलॉजीच्या प्रोफेसरची गोष्ट बघितली होती. एक मोठा चार्ट पेपर आणून तो वर्गात चिकटवतो आणि त्या चार्ट पेपरच्या मध्ये एक बारकासा डॉट असतो काळ्या रंगाचा. 150 जणांचा क्लास आहे. प्रत्येकाला विचार व्हॉट डू यू सी? आय सी द ब्लॅक स्पॉट इन द मिडल ऑफ द चार्ट पेपर. यस, व्हॉट डू यू सी? प्रत्येकजण निरनिराळ्या शब्दात तेच सांगतात. 150वा मुलगा ज्यावेळेला हे उत्तर देतो त्यावेळेला तो म्हणतो आय वंडर, तुम्हाला तो बाजूचा पांढरा पेपर दिसत नाहीये? व्हॉट डू यू सी हिअर? मी तुम्हाला विचारलं होतं व्हॉट डू यू सी ऑन पेपर? नाही ना, व्हॉट डू यू सी हिअर? एकही म्हणला नाही मला पांढरा कागद दिसतोय. तुम्हाला फक्त ते तेवढं दिसतं. दुसऱ्याच्या डोळ्यातलं आपण म्हणतो ना कुसळ दिसतं, कुस. स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. हाच तर सगळा प्रकार आहे. म्हणून लक्षात ठेवा की सगळीकडे दर्शन, समदर्शन आपण परवा बघितलं होतं, हे सकल दर्शन आहे. सगळीकडे भगवंत मला दिसला पाहिजे. आपण मागे प्रसंग बघू. आता आपण प्रसंग बघणार आहोत. हा भागवतातला प्रसंग आहे. कृष्ण आणि ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणतो कृष्णाची परीक्षा घ्यायची म्हणून कृष्ण वगैरे काय करायचे, जरा मोठे गुराखी असायचे ना ते खेळत बसायचे आणि आपापल्या धाकट्या भावांकडे गुरं सोपवायचे. मी नाही सोपवणार, माझा पावा तुला देतो, बासरी, माझी स्वीट आणले ते तुला देतो, माझी घोंगडी घेऊन जा, ही घुंगरू असलेली काठी, ते बिचारी लहानपण काठी देतोयस ना, मी सांभाळतो गुरांना. असं चालायचं. ज्या वेळेला इंद्राने एवढा पाऊस पाडला, याने गोवर्धनच उचलला, सगळा पाऊस वाहून गेला, गोकुळ सुखरूप.
इंद्र म्हणाला हा माझा अपमान आहे. तर ब्रह्मदेवा तूच काहीतरी बघ, हे पोर कोण आहे? कृष्ण 12व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे, म्हणजे हा प्रसंग 5-6 वर्षाचा असताना झालेला असेल. विचार करूया आपण, लहान होता अगदी. मग ब्रह्मदेव म्हणाला मी त्याची परीक्षा बघतो. एक दिवस ही सगळेजण खेळत असताना सगळे ते गुराखी, त्यांची सगळी गुरं म्हणजे गाई वासरं सगळ्यांना घेऊन एका दूरच्या गुहेत लपवून ठेवतो. आता हे काय करतील? संध्याकाळ झाल्यानंतर ते म्हणतात गायींच्या घरात गळ्यातल्या घंटांचा आवाज येत नाही आहे. शोध घेतात, सगळीकडे रडवेले होतात मुलं. आता मी घरी जाऊन काय सांगू? धाकटा भाऊ त्याच्याबरोबर, घरी जाऊन सांगू काय? कृष्ण म्हणाला आपण रिंगणात बसूया, सिट इन अ सर्कल. मी डोळे, सगळ्यांनी डोळे मिटा, मी माझ्या आत्मदर्शनाने बघतो, अंतर्दर्शन, आणि म्हणतो की अरे तुम्हाला घंटांचा आवाज ऐकू येत नाही आहे, तुम्हाला काठीला बांधलेल्या घुंगरांचा आवाज ऐकू येत नाही, तुम्हाला गायींचं हंबरणं ऐकू येत नाही, आणि वासरं सुद्धा हम्मा हम्मा करत, अरे येते की ऐकू? कृष्णाने आपल्यातून सगळं निर्माण केलं. गंमत बघा, जेवढे गुराखी होते तेवढे गुराखी, त्यांची वय होती, चेहरे होते अगदी तसे. कुणाच्या गळ्यावर आपल्या खांद्यावर घोंगडी होती, सगळ्या घोंगड्या, सगळ्या काठ्या. गुरांच्या गळ्यात जशा माळा होत्या ना तशा माळा, आणि या माळा त्याच रंगाच्या. काही फरक नाही. एक फरक आहे, तो नंतर कळला लोकांना. सगळे आनंदात घरी आले. आनंदात आल्यानंतर आई म्हणते अरे तुझी घोंगडी मळली कशी नाही, अरे तुझी काठी मोडली कशी नाही, आणि गायींच्या गळ्यातल्या माळा धुतल्या तुम्ही, जास्त तेजस्वी दिसत आहेत, आणि आज गायीने जास्त दूध दिलं आहे. वासरू समजूतदार झालं का? वासरू नाही, हे लेकरू समजूतदार झालं आहे. कारण कृष्णातून आले ना, त्यांना कृष्णाचा स्पर्श झालेला आहे. सगळे कृष्णच आहेत. मुनी येतात, गर्ग मुनी, जे गोकुळाचे आपण म्हणतो ना पुरोहित, भटजी आहेत. ते म्हणतात लग्नाला झालेल्या मुली आहेत ना, लग्न करून टाका, ही पोरं निराळी आहेत, जास्त विचारू नका. कारण त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं आहे ना, या सगळ्यांना कृष्णातून जन्म मिळालेला आहे. 1 वर्ष होतं, सगळं आनंदात चाललेलं आहे गोकुळात. ब्रह्मदेव तिकडे त्या गुरांना वगैरे सांभाळून थकतो, त्या गायींची बाळणपणं करावी लागतात त्याला, आणि शेवटी कंटाळून तो येतो आणि म्हणतो कृष्णा आवर तुझी लीला, तू कोण आहेस हे मला कळलं, तू साक्षात परब्रह्म आहेस, मी ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाईच्याही वरचा जो परब्रह्म आहे तो तू आहेस, मी मान्य करतो, पण आता आम्हाला त्या ड्युटीतून सोडवा हे करायला. कृष्ण म्हणला उद्या चला रे आपण रिंगण करून बसूया, सर्कल करून डोळे वगैरे बसा. तो सगळी तिची सृष्टी केलेली होती ती कृष्णाने स्वतः शोषून घेतली. ब्रह्मदेवाने ती गुरं वगैरे आणली आणि परत मग प्रत्येकाची आई म्हणायला लागली पुन्हा वेड्यासारखा का वागायला लागलास, अरे तुझी घोंगडी रोज धुवावी लागते, कुठे मळवतोस एवढी. परत मूळ पदावर कथा आलेली होती. हे विचार करा, एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एक आहे, माझ्यातूनच मला पार्टनर्स निर्माण करतो. देवातून सगळ्या जर गोष्टी निर्माण झाल्या तर त्याला देवाचा अंश नाही आहे गो, त्याच्यात देव बघणं सोपं आहे. देव म्हणतो की माझ्याकडे बघण्यासाठी ध्यान वगैरे काही करू नका, अरे तुमचं लक्ष जाईल त्याच्यात मी आहे. खुर्चीकडे गेलं तर डोअर मॅटमध्ये गेलं तिकडे कुठे नाही आहे मी, कशात नाही आहे मी तुमची सोय करून ठेवलेली आहे. पण होतं काय माहिती आहे ना, डिस्कनेक्ट. मला लक्षात असेल ना की सगळीकडे परमेश्वर आहे, घड्याळात आहे, त्या दिव्यात आहे, त्या भिंतीत आहे, त्या पडद्यात आहे, असं बघता बघता एकदम ऑफिसचा विचार येतो, बापरे किल्ली केली ना कपाटाला, आता याच्यात देव दिसत नाही, त्याच्यात त्या फोटोत सुद्धा देव दिसत नाही, देवाच्या फोटोत सुद्धा देव दिसत नाही, कारण गेलं ना मन, डिस्कनेक्ट. हे इनर डिस्कनेक्ट इज वर्स दॅन एनी, आपण म्हणतो ना कनेक्टिव्हिटी अँड डिस्कनेक्टिव्हिटी. हे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत मोबाईल वगैरे, पण मनालाच जर मी डिस्कनेक्ट झालो आत तर मी कोण कनेक्ट करणार आहे मला, हा विचार करायला पाहिजे. हे कृष्णाचं झालं. अथर्व शीर्षात आपण गणपतीचं वर्णन करतो, हा श्लोक स्पष्ट करतो ते की काय म्हणतो आपण की सर्वम जगदिदम त्वत्तो जायते. हे गणेशा सगळं जग तुझ्यातून निर्माण झालं, सगळं जग तुझ्यात आहे, वाढतंय, सगळं जग तुझ्यातच नष्ट होणार आहे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या जगाचा प्रत्यय तू देतोयस. म्हणजे गणपती नाही आहे का सगळीकडे, हे जर कळलं तर अथर्व शीर्ष कळलं. विष्णू सहस्रनाम सगळ्यात मी आहे, 1000 नामं सांगितली ना,
आणि सगळं ह्याच्यात देव नाही, त्याच्यात देव आहे, त्याच्यात देव आहे, त्याच्यात देव आहे. म्हणजे त्या पुस्तकावर पाय ठेवून कर रे, काय कसली डिरेक्टरी आहे. कशाची डिरेक्टरी आहे? टेलिफोनची. ती अशीच वापरतात ना, टेलिफोनची डिरेक्टरी, रेल्वेचं गाईड, टाईम टेबल, कारण त्या स्वस्त असतात, वस्तू खूप मोठ्या असतात. खेळ लाव दिवा त्याच्यावर उपाय ठेवून. पण ह्याच्यावर लावू नकोस ना, ही सरस्वती आहे. म्हणजे हे पुस्तक सरस्वती आणि डिरेक्टरी सरस्वती नाही. ज्या वेळेला डिरेक्टरी सापडत नाही आणि इमर्जन्सी कॉल करायचा असतो त्यावेळेला बघा, आता आपल्या मोबाईलमुळे गोष्टी सोप्या झाल्यात, पण पूर्वी डिरेक्टरी काय शिकवते? एका लहान मुलीला सवय होती पुस्तक वाचत झोपायचे, त्याशिवाय त्याला झोपच लागायची नाही. आणि असं करताना ती एका आपल्या नातेवाईकाकडे जाते, ते नातेवाईक श्रीमंत असतात, म्हणजे लक्ष्मी. सरस्वती नाही, हे सांगायला नको. आणि त्यामुळे ती म्हणते पुस्तक. ते म्हणाले पुस्तक नाही, असेल तर पेपर असेल. नाही, मला पुस्तकाशिवाय झोप येणार नाही. नाही, तळमळते. तिची मोठी बहीण आरामात झोपलेली आहे. ही मग अशी शोधत जाते, तिला तिथे डिरेक्टरी मिळते, ती डिरेक्टरी ती वाचते आणि नंतर कळवते की काही करून येताना पुस्तकं घेऊन या 8-10. आणि गेल्या उद्गार का माहीत आहेत ना, की गोव्यात देसाईंपेक्षा नाईक जास्त आहेत आणि डिसूजापेक्षा फर्नांडिस जास्त आहेत गोव्यात. म्हणलं हे काय वाक्य? ऑल ऑफ अ सडन ती म्हणली काल डिरेक्टरी वाचली, कुठल्याही गावात फर्नांडिस आणि डिसूजा, फर्नांडिस जास्त आहेत, नाईक आणि देसाई नाईक जास्त आहेत गोव्यात. आता त्या मुलीनं म्हणजे काय तिला वाचनाची आवड असेल, मग ती म्हणते डिरेक्टरी सरस्वती आहे माझी, वर्तमानपत्र सरस्वती आहे, वर्तमानपत्र तुडवा. आता रस्त्यावरचं वगैरे मी म्हणत नाही, घरात सुद्धा सगळं जे मी वाचतो आणि माझ्या मेमरीमध्ये साठवतो, इट एज्युकेट्स मी, दॅट इज सरस्वती. हे महत्त्वाचं आहे. मग सगळीकडे सरस्वती, सगळीकडे गणपती, सगळीकडे विष्णू, हे ज्यांना दिसतं ना त्यांना आपण संत म्हणतो. पुढे येणार आहे ते सर्वत्र माम नमस्करो, सगळीकडे मला नमस्कार कर, हे त्यांनी सतत सांगितलेलं आहे. दत्तात्रेयांनी जे गुरु केले, किती लहान लहान कीटकात त्यांनी गुरु केलेले आहेत. तो कोळी, स्पायडर, त्याला नमस्कार करून गुरु केलेला आहे. नंतर ते नाग, साप, अजगर, त्याला गुरु केलेलं आहे. मधमाशी गुरु केलेला आहे. ती घार, घोण आपण उडते वर, तिला गुरु केलेलं आहे. सगळ्यांना गुरु केलेलं आहे. आणि तो म्हणतो 24 गुरु मी केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल 25वा गुरु माझा देह. माझा देह म्हणजे माझा मेंदू. जोपर्यंत मी जिवंत आहे आणि मेंदू काम करतोय तोपर्यंत मला सगळीकडे गुरु दिसतात. कारण उपयोगाच्या पातळीवर आता कल्पना करा, जर चष्मा सापडला नाही ना तर आपण काय करू शकतो? ज्यांना चष्म्याची अत्यंत गरज आहे ते काहीच करू शकत नाही. आणि चष्मा कुठे सापडत नाही रे, त्यांना काहीच दिसत नाही आहे. सगळीकडे शोधून शेवटी मग नातू म्हणतो, बाबा कपाळाला हात लावा. आम्ही मग कपाळाला हात लावल्यानंतर त्याला चष्मा मिळतो. म्हणजे स्वतःच्या डोक्यावर असलेला चष्मा डोळ्यावर नसल्यामुळे लक्षात येत नाही. इतकी आपली जर परिस्थिती आहे तर सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे. मला चष्म्यात परमेश्वर दिसत नाही, मला घड्याळात परमेश्वर दिसत नाही. देज आर द थिंग्स आय यूज. अरे नाही रे, आय टेक केअर ऑफ माय रिस्ट वॉच बट आय डोंट केअर ऑफ द टाईम कीपर. तो जो रात्रभर एक दर तासाला घंटा देत असतो, पूर्वी द्यायचा ना, रात्री 11 वाजलेत 12 वाजलेत, तर टाईम कीपरला मी काहीच नाही ह्याला. आणि आय डोंट कीप टाईम. घड्याळ आहे म्हणून मी टाईमवर जातो असा काही अर्थ नाही आहे. तुम्हाला फक्त 15 मिनटं उशीर आलो आहे ते सांगण्यासाठी मला घड्याळ लागतं. पण गंमत बघा ना तुम्ही, कसं आहे ते सगळं. त्याच्यानंतर सगळीकडे नमस्कार म्हणजे सगळ्या वस्तूत नमस्कार. आपण वस्तूत सुद्धा निवड करतो की मला साखरेत देव दिसतो पण गुळात दिसत नाही. काय तो काळा गुळ बघा. गोडीत देव दिसला पाहिजे की नाही, गोडी, मग ती गुळाला आहे, ती फळानं आहे. द्या ना त्याच्यात, त्या गोडीत परमेश्वर दिसू दे. मग गोडी जायचं सगळीकडे. कडू पदार्थात मला दिसत नाही, पण आयुर्वेदाची औषधं कडू असतात ना, इफेक्टिव्ह असतात ना. कोणी सांगितलं कडू ही त्याज्य चव आहे? नाही आहे, काही त्याज्य नाही या संपूर्ण सृष्टीत. फक्त मला माहीत नाही आहे. एक शिक्षिका लहान मुलाला घेऊन येते KGतल्या वगैरे. सर ही नोज नथिंग, ही डज नॉट नो एनिथिंग ॲट ऑल, गुड फॉर नथिंग. हे ते छोटंसं पोर इतकं हसत होतं. हे काय आपल्याबद्दल म्हणते, बहुतेक चांगलंच बोलत असेल म्हणून मजेत आहे. ही गुड फॉर नथिंग म्हटल्यानंतर मी म्हटलं यू कॅन लिफ्ट हिम, येस, यूज हिम ॲज अ पेपर वेट. आहे ना उपयोग? पेपर वेट म्हणून उपयोग नाही या मुलाचा. गुड फॉर. मग मी इतर उपयोग सांगायला लागलो.
त्यांचे. मला कळलेली बातमी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्या टीचरला म्हणलो आय एम अ डॉंकी म्हणून तुमच्या पाठीवर कोण चिकटवलं होतं ह्याच मुलांनी तुम्हाला दाखवलं ना. कल्पना करा म्हणजे किती तुम्हाला या मुलाचे उपयोग सांगू. गुड फॉर नथिंग. का रे काही नाही हो, सगळ्यांच्यात गुण आहेत. ती दृष्टी पाहिजे. दृष्टी असेल तर सगळं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, विषाणू म्हणजे व्हायरस अदृश्य आहे, बरोबर. विष्णू अदृश्य आहे, मध्ये अणू ॲटम अदृश्य आहे. हे अदृश्यात पण चालवत आहेत ना. आज सगळ्या जगाला हलवलंय म्हणजे झोपवलंय त्या कोरोनाने ना. आता आणखीन भयंकर आलेलं आहे. मग आता परत लॉकडाऊन आलेलं आहे इंग्लंडमध्ये, मग युरोपात पसरे, जर्मनीत त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग लॉकडाऊन आहे. आपल्याकडे सुद्धा येईल. म्हणजे थांबणारच नाही का ही परंपरा. कुठला तरी R19 आलेला आहे, उद्या कुठला तरी S29 येईल. हे येतच राहतील. आपण आपलं जीवन बंद करणार आहोत का? दुकान बंद करा, समजू राष्ट्र बंद, जीवन बंद करणार आहोत का? जीवनाला धोका काय खायला प्यायला नाही, तो गोष्ट निराळी आहे. इट इज देह, नॉट लाईफ. शेवटच्या क्षणापर्यंत मी शिकत राहीन आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी जगाला आणि त्या कोरोनाला सुद्धा आभार मानेन. गमतीला म्हणतो विषाणू म्हणजे व्हायरस आहे आणि विष्णू म्हणजे जर देव आहे तर विषाणूचं स्पेलिंग करताना विष्णूपेक्षा एक ए जास्त आहे, तो मोठा आहे. लहान मुलांना असंच वाटतं. एक पोर म्हणतं नापास होणार मी. वडील आले म्हणजे नापास होणार असं का म्हणतो. म्हटलं का रे नापास होणार? पास म्हणजे 2 अक्षरं, नापास म्हणजे 3 अक्षरं. त्याला कुणीतरी सांगितलं अरे 3 अक्षरं आहे, नापास आहे, नापास हो. समजूत झाली त्याची. हे लक्षात घेऊया आपण. इनसेन्स आहे तो. आणि आपण मोठे शहाणे झाल्यानंतर आपल्याला भेद दिसतात सगळीकडे. सगळीकडे परमेश्वर दिसत नाही. हेच त्याला आत्मउपमेय म्हणलेलं आहे. जसं मला तसं तुला. तुला त्यांनी दुःख होतं, मला दुःख होतं. तुला त्यांनी बरं वाटतं, मला बरं वाटतं. हे सगळ्यांना कळलं पाहिजे. एक तुम्हाला सांगतो, आत्मउपम्याचं अप्रतिम उदाहरणं संतांच्या जीवनात असतात. कुठल्या तरी रेड्याला कोणतरी मारत होता. ऐक ज्ञानदेवानी केलं. तुम्हाला काय झालं? त्याला तो मारतोय चापकाने. वळ माझ्या पाठीवर बघा. आणि पाठीवर वळ होते, मार्क्स ऑफ दॅट विप. म्हणाला मी त्याच्याशी एकरूप झालेलो आहे. आणि एकरूप झालो नसतो तर माझ्या तोंडचे वेद मी त्याच्याकडून कसे म्हणवून घेतले असते. विचार करा. सगळ्यात मी विचार करा सांगतो विवेकानंद म्हणतात विचार करा आणि ॲक्सेप्ट करा. पण विचार ओपन माइंडने करा. मला जर पटलं तर मी स्वीकारणार आहे, हो की नाही? नाहीतर मी काय, माइंड इज क्लोज्ड आणि आय विल थिंक अरे पण माय ओपिनियन इज फायनल ओपिनियन. काय विचार करतोस तू? विवेकानंद असे होते. विवेकानंदांचं शिक्षण केलं रामकृष्ण त्यांचे गुरु त्यांनी. तर म्हणाला मला पटत नाही, तुम्ही सगळीकडे पसरून राहिलेलात. ते म्हणाले मी सगळीकडे पसरून राहिलेलो आहे, कणाकणात मी आहे. ते म्हणाले माझ्यापेक्षा जर तुम्ही बारीक आहात, मी त्यामध्ये जरा धिप्पाड तरी आहे, पण सगळीकडे काय पसरून राहा. तुम्ही ह्याच्यात आहात खोलीत, त्यावेळेला तुम्ही त्या लॉनवर आहात का? ते म्हणाले अरे रे रे रे, हे मला माहीतच नव्हतं. चल आपण लॉनची गंमत बघूया. म्हणाले तिकडून एक माणूस येतोय ना, हां तो आपल्या दिशेने येतोय ना, हो तो आता लॉन तुडवत येणार आहे ना, तू त्याच्याकडे बघू नकोस, तू माझ्या छातीकडे बघ. आणि कुणीतरी छातीवरून चालल्यासारखे केस, गवत जसं दाबलं जात होतं तसे यांच्या छातीवरचे केस दाबले होते आणि छाती लाल झाली होती. म्हणजे काहीतरी चाललंय कोणीतरी माझ्या हात छातीवरून. विवेकानंद म्हणाले हे अजब आहे. म्हणाले चला आता गंगेच्या काठी जाऊया. तिथे 2 नावाडी बांधत होते की माझ्या नावेच्या जागी तुझी नाव का लावले. आणि त्यांच्याकडे ते बांबू असतातच. एकमेकाला मारायला लागले आणि त्यांनी तेच सांगितलं की माझ्या सर्वांगावर तू त्याचे वळ बघ, ते तिकडे मारतायत. पण मी त्यांच्याशी एवढं एकरूप झालो, यांनी मारलं ह्याला लागलं, त्यांनी मारलं ह्याला लागलं, पण मला दोघांचाही मार लागतोय. केवढं आहे हे घडतं, आपल्याला कळत नाही हे. कारण आपण इतक्या देहाच्या पातळीवर आहोत. हे 5-6 फुटाचा देह म्हणजे मी, बियॉन्ड बॉडी नथिंग. आणि आपण आता आउटसाईड बॉडी विचार करतो, नुसतं स्किन नाही आहे, बदलून घेऊया. मायकेल जॅक्सन सारखं. तो निग्रो होता ना, काळा घोरा झाला, केस असे असे होते ना, अरे सुंदर केस केले. नाक चपटे होतं ना, अरे नाक सुंदर केलं. काय किती त्यांनी आपल्यावर सर्जरीज करून घेतल्या. ते खरं आहे का? आणि त्याच्यामुळे तो आहे का? त्याची गॉड्स गिफ्ट वॉज हिज व्हॉइस. हां, व्हॉइसचं त्यांनी शिक्षण घेतलं असेल, व्हॉइस कल्चर केलं असेल, पण हा मेकअप काय? म्हणून तुम्हाला सांगतो की हा जो प्रकार आहे तो फार महत्त्वाचा आहे.
की मी सगळीकडे परमेश्वराला बघतो आणि मला परमेश्वराचं दर्शन होतं. तुकाराम काय म्हणतात माहीत आहे ना, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. इफ यू वॉन्ट टू एम्ब्रेस इन्फिनिटी यू विल हॅव टू बी मोर इन्फायनाईट दॅन इन्फिनिटी. अनंतापेक्षा अनंत होणार आहात का तुम्ही? बाय डेफिनेशन नो, नॉट पॉसिबल. मग मला मिठी मारायची अनंताला, तर येईल त्याला शरण जा. तो ससा आला, बाबा रे कसा आहे, बरा आहे ना, बोला त्याच्याशी, विचार करूया आपण. सगळ्यांना नम्रतेने शरण गेलात ना की तुम्ही त्यांना कॉन्कर करता. ते तुमचे मित्र होतात, सखे होतात, कधी कधी दास होतात, गुलाम होतात, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागणार? मित्रासारखं वागणार समानतेनं. ज्ञानेश्वर काय म्हणतात लक्षात ठेवा, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर बुद्धी, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे ते कुत्रा मी आहे, ते हे मी आहे, ती भिंत मी आहे, मी जसं चालत जाईन स्वागत करायला, चल ग भिंती. तुम्हाला चमत्कार वाटतील, चमत्कार सोडा. मुद्दा काय आपल्याला की मी सगळ्यांची एकरूप होऊ शकतो, मी सगळ्यांची दुःख समजू शकतो. आत्तापर्यंत शब्द लोकप्रिय होता तो सिम्पथी, इज फिलिंग विथ अदर्स, पण आता एम्पथी आलेला आहे. शिक्षकांना तर सांगितलं जातं यू शुड हॅव एम्पथी फॉर चिल्ड्रन, म्हणजे फिलिंग इन चिल्ड्रन, ॲज दे फील, ॲज दे थिंक अँड ॲज दे डू. हे एम्पथी आहे. नाहीतर नुसतंच तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, आणग एक बटाटेवडा आणखीन दुःखात सहभागी, मी फक्त मेसेज टेक्स्ट केलेला आहे, माय हार्टफेल्ट कंडोलन्सेस, बस. आणि नंतर गुलाबजामुन खातो, हे खातो, काही त्या सिम्पथीला अर्थ नाही. एम्पथी इज, तुझी आई गेली ना रे, मी माझ्या आईला घेऊन आलेलो आहे, काही दिवस ती राहिली, ते तुला सवय झाली की मी तिला घेऊन जाईन, ही एम्पथी आहे. आई जाण्याचं दुःख काय आहे मी कळू शकतो मला, म्हणून आईला काही दिवस राहू दे, नाहीतर तुला घर अगदी रिकामं वाटेल आईशिवाय. ही एम्पथी आहे. फिलिंग इन अदर्स रोल. तुम्ही बघा तर तुम्हाला कळेल त्यांची दुःख काय आहेत ते. म्हणून दलितांचं वाङ्मय वगैरे आल्यानंतर आपण काय, पण त्यांना अनुभव होता ना, दलित म्हणजे डाऊन ट्रॉडन, जे राहतात झोपडपट्टीत, त्यांची दुःख त्यांनाच माहीत. मी राहणार एअर कंडिशन खोलीत आणि कल्पना करून लिहिणार झोपडपट्टीतलं जीवन कसं असेल ते. हे पहिलं लिटरेचर त्यांनी फेकून दिलं. आवर एक्सपिरियन्सेस आर रॉ बट ट्रू टू लाईफ. जीवनाला प्रामाणिक असे आमचे अनुभव आहेत, जरी कच्चे असतील, जरी ओबड झोबड असतील, आम्ही तसंच लिहिणार. आणि म्हणून सुंदर अलंकारिक भाषा मागे पडली ह्या ह्याच्यात, आणि खरी जीवनाचं दर्शन, नेकेड व्हिजन ऑफ लाईफ आहे तसं लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर तुकाराम काय म्हणतात माहिती आहे ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वनचरे म्हणजे जंगलातले प्राणी, वृक्ष झाडं आणि वल्ली म्हणजे वेली, आमची सोयरी. एक वेळ ही जी सोयरी आहेत ना ती फसवतील, एक बाहेर बोलतील आणि आत दुसरंच करतील. मला तो वाघ नाही फसवत, तो त्याच्या गतीनं जाईल. मी जर त्याला त्रास दिला नाही तर तो माझ्यावर हल्ला करणार नाही, त्याचं ठरलेलं आहे. आणि एक जनावर मारल्यानंतर तो रात्री दुसरं जनावर मारत नाही, हा त्यांचा नियम आहे. कारण मग त्याच्यावर माझं पोट भरणार आहे, भरलं नाही तर तो दुसरं मारेल. आणखीन तुम्हाला एक सांगू का, फार सुंदर एक चित्र आहे. डिस्कवरी वगैरे चॅनल असतात ना, त्या चॅनलवर आपल्याला जनावरं दिसतात आणि आपण एक तो शब्दप्रयोग कधी वापरणार नाही. अरे काय सगळा रूल ऑफ जंगल, अरे रूल ऑफ जंगल किती काय परफेक्ट. प्रत्येक जनावर आपापल्या नियमाने वागतं. एक तुम्हाला सांगतो, एक सरोवर आहे, त्या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. त्या सरोवरात पाणी भरपूर आहे म्हणून तिथे सिंह आलेला आहे, वाघ आलेला आहे, हरिण आलेला आहे, ससा आलेला आहे आणि सगळे एकत्र पाणी पित आहेत. आणि ज्यावेळेला तो सूर्य खाली जातो त्यावेळेला तो अनाऊन्स करतो, अँकर आहे तो, नाव यू सी द चेंज. आता हळूहळू अंधार व्हायला लागलेला आहे. सूर्य खाली गेला की वाघातला वाईल्ड टायगर जागा होईल, वाईल्ड लायन जागा होईल आणि हरणं एकदम इकडे तिकडे बघतील आणि पळायला लागतील. कारण आता आमचा नियम सुरू झाला, आता मी खाणार, शिकार करणार. आपण काय ज्या गोष्टी खात नाही त्याही खातो, पैसे. आपण कुठे खातो ॲक्च्युअली, पण करप्शन इज देअर. आपण संतही बनू शकतो आणि सैतानी बनू शकतो. देव, दानव आणि मानव, मानव मध्ये आहे, दानव खाली आहे आणि देव वरती आहे. इफ यू चूज, चॉईस इज युअर्स. देव व्हायचं का दानव म्हणजे राक्षस व्हायचं. खाली जाणं सोपं आहे. सो आय प्रिफर टू बी अ दानव, अ डीमन. देव नको आहे.
कारण देव म्हणजे वरती चढायला पाहिजे, केवढे कष्ट आहेत. खाली चढ सोपं आहे, पाय घसरला की अगदी खाली आलोच. आदर्श राक्षस झालो. पहिल्यांदा फक्त सिगरेट ओढत होतो, दारू प्यायलो, आता ड्रग्ज घ्यायला लागलो, सुंदर राक्षस झालो. घरी आल्यावर बायकोला मारतोय, हे करतोय ते करतोय, राक्षस. पण देवासारखं जर व्हायचं असेल तर किती कष्ट करायला पाहिजे, स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. हे आता असं वागावंसं वाटते, नको वागायला, आपल्याला देव व्हायचं आहे ना वगैरे, लक्षात घ्या. हे सगळं करावं लागेल. त्याच्यानंतर आपण जर पुढचा विचार केला की ज्या वेळेला कुष्ठरोग्यांच्या जीवनाशी पूर्ण एकरूप झाले बाबा आमटे, पूर्ण एकरूप, तेव्हा आनंदवन बसवलं ना, की ज्यांच्या हाताच्या बोटं गेलेली होती, पायाची बोटं जडलेली होती, त्यांच्याकडून आनंदवन. त्यांनी नुसतं सांगितलं असतं अरे तुम्ही करा ते का, ते औषध घ्या, हे तर का नाही. ज्यावेळेला त्यांनी तो कुष्ठरोगी बघितला, पाऊस पडत होता आणि त्याच्या जखमातून असे किडे, मॅगट्स म्हणतात, ते वळवळत होते. ह्याला त्रास होत असेल. पुढे गेलेले मागे आले, आपला ओव्हरकोट म्हणजे रेनकोट सारखा काढला आणि त्याच्यावर घातला आणि घरी गेले. मध्यरात्री सुद्धा झोप लागत नाही आहे. एकच प्रश्न म्हणाले, मी स्वतःला विचारत होतो, कदाचित तो उद्यापर्यंत मेला असताना, मी त्याचं आयुष्य वाढवलं म्हणजे त्याची ॲगनी, त्याचं दुःख वाढवलं आहे. मी काय केलं आहे? दुसऱ्या दिवशी तो तिथे नव्हता, पण मी ठरवलं, कलकत्त्याला ट्रॉपिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन तिथे गेले आणि दंड करून सांगितले की लेप्रसीचे जंतू माझ्यात इंजेक्ट करा. लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग, कुष्ठरोगाचे जंतू. ते म्हणाले तुम्हाला वेळ लागले का, मला कळून घ्यायचं आहे. पण ते म्हणाले काही हरकत नाही, कुष्ठरोग लेप्रसी इज क्युरेबल. पूर्वी वाटत होतं, आता क्युरेबल आहे. आणि त्यामुळे काय, ठीक आहे, त्यांनी घेतलं, त्यांना कळल्या त्यांच्या वेदना, आणि मग 4 ज्याला आपण लेप्रॉटिक म्हणजे म्हणतो ना, महारोगी, कुष्ठरोगी, आणि थोडंसं घेऊन गेले. त्यांना सरकारने रान दिलं की जिथे राहणं अशक्य होतं, त्यांनी तिथे आनंदवन बसवलं. त्या आनंदवनातली भाजी, फळं आता मुंबईला येतात विकायला. म्हणजे बघा, इतकं चांगलं ते पिकवतात आणि ते पूर्णपणे नॉर्मल झालेले आहेत. बोटं काही पण परत आली नाहीत, परंतु ते आज माग चालवतात, ते निरनिराळी वाहनं चालवतात, निरनिराळे खेळ खेळतात. खरं आनंद वन आहे. आपण इथे राहून कधी दुःखी कधी सुखी असतो, ते कायम आनंदात आहे. हे जमलं पाहिजे. का जमलं? कारण ते त्यांच्याशी एकरूप झाले बाबा आमटे, हे जमलं पाहिजे. मागे आपण दामू धोत्रेंचं एक बघितलं होता प्रसंग, आपण फक्त उल्लेख करूया. सर्कशीत ते काय प्रयोग करायचे माहीत आहेत ना, सिंहाला जबडा उघडायला सांगायचे आणि इथपर्यंत आपलं डोकं त्या सिंहाच्या जबड्यात घालायचे आणि साधारण अर्धा 1 मिनिट ठेवायचे आणि बाहेर काढायचे. आणि त्यांनी काय सांगितलेलं होतं, मी डोकं आत घालायला सुरुवात केल्यापासून बाहेर काढतोपर्यंत टाळ्या वाजवायच्या नाहीत, हालचाल करायची नाही. कारण हालचाल केली तो जर बिथरला सिंह आणि त्यांनी जबडा मिटला की संपलो मी. हे केवढा जीवावरचा खेळ होता. तसा तो करत असताना फ्रान्समध्ये तो खेळ केला त्यांनी आणि त्यांना फ्रेंचमधून पत्र आलं. त्यांना कळत नव्हते, त्यांनी इंटरप्रिटरकडून तो समजावून घेतलं पत्र. ती म्हणते की काही दिवसांपूर्वी माझा एकुलता एक मुलगा गेला. मुलगा जाण्याचं आईला केवढं दुःख होतं त्याचा अनुभव मी घेते. मला तुझी आई समज, फ्रान्समधली, तू मला ओळखतही नाहीस, पण तुझा कालचा प्रयोग बघितला, प्लीज स्टॉप. जर काहीही घडलं तर तुझ्या आईला जे वाटेल, जे मला आत्ता वाटतंय, म्हणून तुझ्या आईसाठी तू हे करू नकोस, हे तुझी फ्रान्समधली आई सांगते. हे केवढी भावना आहे हो, एम्पथी आहे. म्हणून विचार करूया. सिंधुताई सपकाळ, हल्ली नाव आपण ऐकलेलं आहे, निराधारांची माता. त्यांच्याकडून त्यांच्या कथा ऐका तुम्ही. मी खरी आई आहे ती, आणि किती मुलांची आई आहे, आणि केवढं कार्य त्यांचं वाढलेलं आहे. ते कार्य पब्लिसिटी वगैरे, हाईप वगैरे असं म्हणू नका तुम्ही. मुळात कार्य आहे, मुळात त्यांच्या वेदनेची संवेदना मला जाणवली आणि म्हणून मी त्यांच्यासारखी झाले. कितीतरी उदाहरणं देता येईल. अर्जुन काय म्हणतो, कृष्णा मला सुद्धा कितीतरी उदाहरणं सांगता येतील रे, पण तू हे सगळं सांगतोयस त्याप्रमाणे वागायचं असेल तर मन शांत, बुद्धी स्थिर पाहिजे. पण माझं मन तर चंचल आहे. इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्जुन आपला प्रतिनिधी आहे, आपण अर्जुन आहोत. अर्जुन आपल्या वतीनं ऑन आवर बिहाफ प्रश्न विचारतोय. कुठले प्रश्न विचारतोय? चंचलम हि मन कृष्ण, माझं मन अत्यंत चंचल आहे रे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. ते पुढे बघूया. तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याला मी बाणाने अडवायचं असेल
एक वेळ मला ते जमेल, मी चारी बाजूने असे बाण मारेन आणि वारा अडवेन. माझ्याकडे तेवढं कौशल्य आहे आर्चरी म्हणजे तिरंदाजीचं, धनुर्विद्येचं. पण मनाला मी अडवू शकत नाही. आपण परवा बघितलं, मन हे वाऱ्यासारखं आहे, मन हे पाऱ्यासारखं आहे. किती मनाची आपण उदाहरणं बघितली. तसं मन आहे आपलं. आणि तसं जर माझं मन आहे तर त्या मनावर नियंत्रण मी कसं आणू हा प्रश्न आहे. वाऱ्याला मी थांबवू शकेन, वाऱ्याला मी बांधून घालू शकेन, मनाला काय करू. कृष्णाने लगेच त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि हे उत्तर हा आपला आजचा शेवटचा विचार आहे. काय उत्तर दिलेलं आहे? असंशयम महाबाहो. तुम्हाला एक सांगतो, कृष्णाने अर्जुनाला 19-20 नावाने हाका मारलेल्या आहेत. आणि तेवढ्याच नावाने अर्जुनाने कृष्णाला म्हणलेलं आहे. जिथे जिथे ज्या नावाने सांगितलेलं आहे ना, इथे महाबाहू म्हणतोस. महाबाहू म्हणजे महापराक्रमी. अर्जुन संव्यसाची होता, म्हणजे दोन्ही हाताने उजव्या आणि डाव्या हाताने बाण मारू शकत होता. मागे तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेला डॉक्टर नो आला पहिल्यांदा 007, तो आला ना, मग त्यावेळेला त्याला विचारलं की ही कल्पना तुम्हाला अशी बनतो अशी बनतो, फिरून 360 डिग्रीजमध्ये फिरून तो मारतो, ही कल्पना तुम्हाला कुठून आली? तो म्हणतो महाभारतातल्या अर्जुनावरून. तो दोन्ही हाताने बाण मारतो, त्याला मागून वगैरे सगळीकडून. तो इतका सावध आहे. तो पान जर पडत असेल ना तर त्याला हवेत मारतो. हवेचं पानाशी जे फ्रिक्शन होतं ना, घर्षण, त्याचा जो आवाज आहे ना, त्यातून शब्दवेधी म्हणतात, रात्री अंधारात तो करू शकतो. म्हणून माझा जो जेम्स बॉन्ड आहे, इट इज पॅटर्न आफ्टर अर्जुना इन महाभारत. हे लक्षात घ्या. काही अशक्य नाही आहे त्यांना, कारण मीच त्यांना मारणार आहे ना. मी लेखक आहे ना. आपण म्हणतो ना डायरेक्टर हल्ली ज्या सिरियल्स बघतो, मेलेलं पात्र पुन्हा जिवंत आहे तर मी आलो. अरे याला काय अर्थ आहे? पण आपण बघतो. आपल्याला फूल ते बनवत नाहीत. वी प्रिफर टू बी फूल्ड, वी लव्ह टू बी फूल्ड. आता बघा तुम्ही विचार करून, असंशय महाबाहो. तू म्हणतोस ते असंशय, डेफिनेट, विदाऊट एनी डाऊट मन चंचल आहे आणि मनाला आवरणं सावरणं अवघड आहे. असंशय मनो दुर्निग्रहम चलम. त्याचा निग्रह करणं अवघड आहे, कारण ते चंचल आहे. समर्थ म्हणतात ना, अचपळ मन माझे नावरे आवरी, तर अतिचपळ मन माझे. पकडताच येत नाही. अभ्यासेन, त्याने 2 शब्द सांगितले. अभ्यासेन तू कौंतेय, कुंतीपुत्रा, अभ्यास आणि वैराग्य. या 2 गोष्टींनी मन आवरता येतं. आणि ते किती जणांना आवडता येतं काही उदाहरणं पाहून आपण थांबूया, मग आपल्याला लक्षात येईल. तो शेवटी अर्जुन काय म्हणतो? पहिल्यांदा म्हणतो काय, बाबा रे मला उभं राहता येत नाही रे, माझं मन गरगरते रे, मी पडतोय रे. धनुष्यबाण टाकून न योत्से, आपण बघितलं हे. आणि नंतर शेवटी अरे करिष्ये वचनम तव स्थितोस्मी गत. आता ताट उभा राहिलेलो आहे, सगळ्या माझे डाऊट्स वगैरे गेले. मला ते आजोबा वाटत होते ना, आजोबा नाही आहेत, ते शत्रू पक्षाचे सेनापती आहेत, तू सांग, त्यांना मारतो. बघा अर्जुनाने केलं. तो विजय मिळवला ना, त्याचा शिल्पकार अर्जुन आहे, पण अर्जुनाचा कर्णधार कृष्ण आहे ना. अर्जुनाचा रथ चालवत नव्हता, तो अर्जुनाचं मन चालवत होता. आणि गीतेत मन चालवलेलं आहे ना. इट इज माइंड मॅनेजमेंट ऑफ अर्जुन. माइंड मॅनेज केलेलं आहे. आणि त्याला काही एक शस्त्र दिलं, एक अस्त्र दिलं, एक मंत्र शिकवला, एक विद्या दिली, नथिंग. त्याची स्किल्स कुठलीही वाढवलेली नाही आहे. मनाने जो खचला होता तो बुद्धीनं उभा केला. स्थितोस्मी गतसंध्या करिष्ये वचन, मार सांगशील त्यांच्यावर मारतो. आणि तुम्ही हे 2 टोकं लक्षात ठेवा. सुरुवातीला भीष्माचार्यांवर मी कसं मारू? आजोबा आहेत, लहानपणी मला खांद्यावर खेळवलंय, मी त्यांची दाढी ओढल्यानंतर त्यांना दुखलं तरी अरे बरं आहे आणखी म्हणत होते, त्या आजोबानं मी मारू. आणि नंतर 10व्या दिवशी कृष्णा म्हणला, आता हे भीष्म आपल्याला आवरणार नाही आहेत. तेव्हा शिखंडीला पुढे उभे करा आणि शिखंडीच्या मागून तुम्ही बाण मारा. आता अर्जुन विचार, कुठपर्यंत मारू? आता तयार आहे तो. सुरुवातीला नको रे बाबा, आजोबा आहेत. आणि आता हा बदल कशामुळे झाला? गीतेमुळे झाला. सो गीता इज अ बुक ऑफ काउन्सेलिंग. जो पूर्णपणे खचलेला आहे, डिसहार्टन, डिस्करेज्ड, तो उभा राहतो. तो म्हणतो, नाव आय हॅव अ हार्ट ऑफ लायन. आता मी सिंहाच्या छातीचा किंवा हृदयाचा झालेला आहे. आय कॅन फाईट एनी फाईट. हे का म्हणतो तो? काउन्सेलिंग. आज माझी भीती, चिंता या सगळ्याचं मूळ मनात आहे. तुम्ही सांगा, भीती कुठे वाटते मला? आणि छातीत वगैरे धडधडायला होतं. छातीत हृदय आहे ना, हृदय पाल्पिटेशन होतं. पण कशामुळे? मला भीती वाटते. मग कुठे वाटते ही भीती? ब्रेनमध्ये वाटते.
आता नेहमीच म्हणतात वाघ आला तर तुम्ही उभा राहिलात ना तर तुम्हाला भीती वाटत नाही. अरे बापरे, वाघ आला, आधी पळायला लागतात, नंतर भीती येते. इतक्या विमानांचे अपघात झालेले आहेत आणि अपघातात ती ब्लॅक बॉक्स म्हणून असते, तिथे ते सांगतात मी आता अपघात वाचवू शकणार नाही, पण या गोष्टीमुळे हा अपघात घडला. आणि तो मग वैमानिक मरणारच असतो ना, दॅट पायलट मरणारच असतो, प्लेन क्रॅश होणार असतं. पण ती ब्लॅक बॉक्स अशी बनवलेली असते, समुद्राच्या खाली काही ज्वालामुखीच जरी पडली तरी तिच्यावर काही होणार नाही आहे. मग ती काढता येते ना. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं असतं. आणि जवळजवळ सगळेजण सांगतात मला वाटलं माझ्याकडून चूक होणार आहे आणि चूक झाली आणि प्लेन क्रॅश्ड. आय फेल्ट, आय थॉट, आय इमॅजिन्ड दॅट आय एम गोइंग टू कमिट अन एरर, आणि म्हणून माझ्याकडून चूक झाली. आपण परीक्षेला जातानाच म्हणतो बाबा नक्की गणितात नापास होतो, मी लिहून देतो तुम्हाला. बाबा यावेळेला अरे का रे अजून पेपरला बसलेला नाही आहेस, नाही आणखीन 3 दिवस मिळाले असतील ना बाबा तयार केलेले असतात. आणि तिथे गेल्यानंतर सांगतात की अपघातात आपले सगळे जे मेंबर्स होते ते सगळे मेल्यामुळे 10 दिवस सुट्टी दिलेल्या शाळेला हा पेपर 10 दिवसांनी असेल. मग आधी का मेलं हे पोर, बाबा आज नक्की मरणार, मॅथमॅटिक्स आहे, 10 दिवसांनी पुढं मॅथमॅटिक्स आलं. मध्ये आपल्याला तर किती दिवस मिळतात हल्ले, या कारणाने त्या कारणाने पेपर्स पुढे जातात, परत आदल्या दिवशी बाबा मरणार नक्की. का कशाला आपण मरण्यापूर्वी मरायचं, व्हाय डाय बिफोर डेथ, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी मुक्त संग समाचार. अर्जुनाच्या चरित्रात एक प्रसंग आहे, लक्षात ठेवा, की मनावर त्याचा केवढा निग्रह आला, कंट्रोल ऑफ माइंड. तो जातो इंद्राकडे, इंद्र त्याचे वडील, कशासाठी, त्याच्याकडे त्या इंद्राकडून त्याला चांगलं एखादं अस्त्र वगैरे मिळवायचं होतं, कारण युद्धात कर्ण आणि त्या युद्धात मिळवली पाहिजेत अस्त्र. इंद्राकडे गेला. इंद्राला आपला मुलगा आल्या बघितल्यानंतर इंद्रांनी दुसरं आसन मागवलं नाही, आपल्या आसनावर जरा बाजूला झाला, बस रे अर्जुना, एक आसन दिलं. आणि उर्वशीचं नृत्य एन्जॉय, बघ उर्वशी सगळ्यात सुंदर अप्सरा आणि नृत्य निपुण, तिच्यासारखे नृत्य कोण करत नाही. अर्जुन बघत राहिला, पायाकडून डोक्याकडून सगळ्यांच्या लक्षात आलं, सगळ्यांना ऑकवर्ड वाटलं की अर्जुन कधी स्त्रीनं बघितल्यासारखा या उर्वशीकडे काय बघतोय. इंद्राच्याही ते लक्षात आलं, उर्वशीच्या लक्षात आलं. तिला बरं वाटलं की इंद्र आता म्हातारा झालाय, ह्या तरुण इंद्राला सुद्धा, इंद्राचं पोरच आहे ना हे, मी अजून आवडते, माझ्यात तेवढं आकर्षण आहे. अर्जुनाला त्याच्या महालात पाठवल्यानंतर इंद्र उर्वशीला बोलवतो, आज मध्यरात्रीला सगळा साजशृंगार करून, मेकअप करून, मेकअप शब्द त्यावेळेचा मेकअप जरी नसला तरी साजशृंगार करून, आणि सगळ्या प्रकारचे आज आपण जे करतो ना ते त्यावेळेला होते, सगळे हर्बल होते, हे तुम्हाला सांगतो. कारण त्यावेळेला दुसरं काय, पण ओठ रंगवले, नंतर ते पापण्या रंगवल्या, पापण्यांचे केस, हे सगळं दिलेलं आहे तिथे, सगळा साजशृंगार केला, दागिने वगैरे घातले. आणि मध्यरात्री टॉक टॉक अर्जुन उठला, या कोण आलेलं आहे तिथे. आणि ही बघितल्याबरोबर एकांतात अर्जुन आपल्याला मिठी मारेल, आलिंगन देईल म्हणून ती काहीशी बावरली होती. तिला बघितल्यानंतर अर्जुन खाली वागतो, तिच्या पायाला नमस्कार करतो आणि म्हणतो, आशीर्वाद दे माते, ब्लेस मी ओ मदर. तिला काय वाटलं असेल, अपमान. तिचा आई म्हणतो मला, मी आलेली आहे ह्याच्याशी एकांत साधण्यासाठी आणि हा मला आई म्हणतो. विचार करा तुम्ही, एक कविता आहे बहुतेक वासी मर्ढेकरांची. मी गेलो तिच्याकडे, कळ्या घेऊन गेलो आणि कळ्यांची फुलं होईतोपर्यंत थांबणार, अगदी ठरवून गेलो. सुंदर कळ्या, मोगऱ्याचा उमलायला लागलेला सुंदर वास. तिने दार उघडलं आणि विचारलं, भाऊ फुलं घेऊन आलास. माझ्या हातातल्या मोगऱ्याच्या कळ्यांचं शेण झालं. त्यांनी सांगितलं, मोगऱ्याच्या कळ्यांचं. मला भाऊ म्हणाली ती, मी गेलो होतो कुठल्या हेतूनी कळ्या घेऊन, तसं त्या उर्वशीला झालं आणि तिने शाप दिला की इतकी सुंदर स्त्री एकांतात रात्री येते आणि तिला आई म्हणतोस, तू षंड आहेस, नपुसक, यू विल बी युनक. अर्जुन म्हणाला हरकत नाही, आईनं दिलेला. दुसऱ्या दिवशी विचारतो ना इंद्र की तिला असं तू का म्हणला. खरं सांगू का म्हणाला, मला तिला आजी, पणजी, खापर पणजी असं म्हणायचं होतं, मी आपलं आई म्हणलं. कारण भीष्माचार्य लहानपणी आम्हाला खेळवताना आपला मूळ पुरुष कोण आहे माहिती आहे ना, पुरुरवा.
त्याची बायको कोण आहे? उर्वशी. तिच्यासारखी सुंदर कोणी नाही. हे मी फक्त ऐकत होतो. मूळ पुरुष म्हणजे माझी आई, तिची आई, त्याची आई, त्याची आई, असं करत करत मूळ. इतक्या आजीच्या जनरेशन्समध्ये झाल्या आहेत. मी तिला फक्त आई म्हणालो कारण मला तिच्या ठिकाणी आई दिसली. या सगळ्या ज्या आई होऊन गेल्या ना, त्याची प्रतिनिधी मला दिसली. त्यावेळेला केवढं सुसंस्कृत वर्तन आहे, मनावर केवढं नियंत्रण आहे अर्जुनाच्या. आणि इंद्र म्हणतो, तू त्याला शाप दिलास. ती म्हणाली, मी त्याला विचारायला पाहिजे होतं, मला आई का म्हणतोस? हे जर मी काल विचारलं असतं तर मी शाप देण्याऐवजी वरदान दिलं असतं, यशस्वी भव. आज शाप मी परत घेत नाही, फक्त जीवनभर तू राहशील 1 वर्ष. 1 वर्ष तुला अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री बनून राहावं लागेल. अँड यू कॅन चूज दॅट इयर. अज्ञातवासात अर्जुनाला लपून राहायचं होतं, तेव्हा तो बृहन्नडा झाला. स्त्रीचे मोठ्या वेणी, त्याच्यावर फुलं माळून लचकत मुरडत चालून ती जी उत्तरा होती तिला तो नृत्य शिकवत होता, नृत्यशाळेत. हे लक्षात ठेवा. या सगळ्या महाभारतातल्या गोष्टी आहेत. आपण काय बघतोय की अर्जुनाचं मनावर केवढं नियंत्रण. आणि इथे आपल्याला दिसतंय की तो विचारतो, चंचलम हि मनः कृष्ण. ही गोष्ट आधी घडलेली असेल, आता युद्धाला तो उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आता शेवटी आपल्याला एक बघायचं आहे की एकलव्य आणि अर्जुन. एकलव्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि अर्जुनाचं कॉन्सन्ट्रेशन. आपण मागे गोष्ट बघितली ती बघायला नको. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या गळ्यात तोंडात त्यांनी 3 बाण मारले होते. असे उभे बाण, इथे एवढा, इथे मोठा आणि इथे अगदी मोठा, रक्ताचा थेंब नाही. अर्जुन म्हणाला, असे व्हर्टिकल बाण मारायला गुरुदेव तुम्ही शिकवलंच नाही. ते म्हणाले, कुत्रं या दिशेने आलं ना, आपण जाऊन बघूया हे बाण कुणी मारले. पण हेच कुत्रं भुंकत होतं ना, तू दगड मारून त्याला दूर हाकललं ना, आता हे कुणी केलं? बघतात तर त्यांना आश्चर्य वाटतं. द्रोणाचार्यांचा पुतळा, त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसलेला त्यांचा शिष्य एकलव्य. द्रोणाचार्य म्हणाले की कोण रे तू? बघितल्यानंतर तो म्हणतो, गुरुदेव तुम्ही. काही वर्षांपूर्वी मी आलो होतो, तुम्ही सांगितलं की तुम्ही फक्त क्षत्रियांना शिकवता, कारण क्षत्रियाचा राजा मला पगार देतो. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही 3दा तुमच्याकडे बघतो. मी बघितलं, आल्या आल्या मातीची तुमची मूर्ती बनवली. आणि तुम्ही विचारता ना, हे बाण मारायला कोणी शिकवलं? तुम्ही शिकवलं. ते म्हणतात, पण मला येत नाही ना. मी खोटं कशाला बोलू? तुम्ही शिकवलं. या तुम्ही शिकवलंय. अरे मातीची मूर्ती काय शिकवणार आहे? मातीची मूर्ती काहीच शिकवत नाही. आत खरी मूर्ती असते, बाहेरची मूर्ती फक्त इमेज असते. आपण त्याला इमेज म्हणतो. इट इज रिफ्लेक्शन. सगळ्या ज्योती आत आहेत, सगळ्या मूर्ती आत आहेत. पण त्याच्यासाठी डोळे बंद करून बघायला नको का? जरा एकतानता, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन नको का? त्याच्यासाठी थोडं मेडिटेशन, शांत बसणं, मौन नको का? हा विचार आपण गेले कित्येक प्रवचनातून बघतोय. कारण हाच विचार शेवटपर्यंत चालू आहे. आपण आत्ता जिथे पोचणार आहोत त्याच्या पुढे, म्हणजे उद्या गीता जयंती, उद्या शेवटचा दिवस आपला या प्रवचनमालेचा. त्याच्यानंतर आपण केव्हा घेऊ ते सद्गुरू ठरवतील. पण आता आपण उड्या मारत बघणार आहोत गीता, कारण सगळं बेसिक जे आहे ना ते बघून झालेलं आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा आल्यासारखं वाटतं, कारण पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. पूर्वी एक प्रकारची सिलेबसची पद्धती होती. शिक्षणातला एक विचार सांगतो आणि मग तुम्हाला कळेल की पहिलीला जे असेल ना ते 3रीला आणि दुसरीला असेल ते 4थीला, मग ते पुढे 5वीला असेल ते 7वीला. म्हणजे जरा डीप ना. म्हणजे 8वीचं गणित 10वीला आणि 7वीचं गणित 9वीला. लोकांना 9वीचं गणित अवघड का वाटायचं? 7वीपर्यंत अरिथमॅटिक वगैरे असायचं. पण ते सिलेबस असं केलेलं असतं, कॉन्सन्ट्रेटेड, कॉन्सेंट्रिक असं ज्याला म्हणतात, मेथड आहे ते. हळूहळू थोडंसं हे पुढे, थोडंसं हे पुढे, थोडंसं हे पुढे, असं करत यू मास्टर द सिलेबस. हा महत्त्वाचा प्रकार आहे. म्हणून आपण जीवनात पुढे जाताना मागे बघायचं. कशासाठी? आपल्या चुकांपासून शिकण्यासाठी, दुसऱ्याच्या चुकांपासून त्यांना शिकवण्यासाठी नाही. कारण दॅट इज नॉट माय रोल. शिक्षकाला सांगावं लागतात ना चुका, पण मी कशाला दुसऱ्याचं ऑडिट काढू, दुसऱ्याचं मेजरमेंट्स घेऊ? मापं काढायची तर माझीच काढेन ना. हाच शेवटी सगळ्याचा महत्त्वाचा बिंदू आहे. सगळीकडे माझं दर्शन घ्या. तुम्ही जसे आहात तसेच इतर आहात असे समजा. आणि मन तुम्हाला जर स्थिर करायचं असेल, अभ्यास आणि वैराग्य हे 2 शब्द वापरलेले आहेत. उद्या आपला हा विषय असणार आहे. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट करायची, आणि वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट,
स्पिरिट ऑफ रिनन्सिएशन, सोडायचं आहे. मी चिकटले. कृष्णाने बघा ना केवढं वैराग्य होतं. शिवाजी महाराज कोणत्याही क्षणी रामदासांच्या झोळीत त्यांनी आपलं राज्य नाही का टाकलं. राम यौवराज्याभिषेकाला निघालेला आहे, चला वनवासात जातो. हे केवढं वैराग्य आहे. जीवनातला महत्त्वाचा क्षण आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध जीवनात घटना घडते, मी आनंदानं स्वीकारतो. वैराग्य पाहिजे. वैराग्याला विवेक लागतो. म्हणून काही पक्ष्यांची नावं सांगतो आणि थांबतो. प्रत्येकाकडे एक एक गुण आहे. तुम्हाला माहीत आहे, आज गुण सांगत नाही, उद्या गुण बघूया. चातक, चकोर, चक्रवाक, हंस, गरुड, तो फिनिक्स आणि होमा, या सगळ्या पक्ष्यांबद्दल इथे किंवा तिथे आपण बघितलेले आहेत. पण चातकाचा कुठला गुण, चकोराचा कुठला गुण, चक्रवाकाचा कुठला गुण, त्या फिनिक्स पक्षाचा कुठला गुण, त्या हंसाचा कुठला गुण, त्या गरुडाचा कुठला गुण आणि होमा पक्षाचा कुठला गुण. हे पक्षी खरे खोटे विचार करू नका, बट दे स्टँड फॉर समथिंग. जसे साईबाबा म्हणतात श्रद्धा आणि सबुरी, तसं अभ्यास आणि वैराग्य, स्टडी, एक्सरसाइज, कॉन्स्टंट प्रॅक्टिस आणि वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट. हे जमलं तर सगळंच जमलं आहे. त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. पक्ष्यांच्यातले कुठले गुण आहेत आणि ते गुण आपल्यात आले, सगळ्या पक्ष्यांचे येतील का? का येणार नाहीत? कारण हे गुण आतले आहेत. बघूया ना. चकोर, चातक, चक्रवाक, हंस, गरुड, तो होमा पक्षी मुख्य म्हणजे, आणि फिनिक्स. शांत. माझ्यानंतर म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 एक सूचना ऐकायची, डोळे बंदच ठेवायचे. उद्यापासून, उद्या गीता जयंती आहे, गीता जयंतीपासून 4 दिवस दत्त जयंतीच्या आदल्या दिवसापर्यंत एक इथे सुंदर दत्त मंदिर आहे, त्याच्याबद्दल सांगितलं जाईल. तर त्यांच्यातर्फे ही 4 प्रवचनं असतील. उद्याचा विषय गीता जयंती असल्यामुळे गीताच असणार आहे, लक्षात ठेवा. पण नंतरचे 3 दिवस विसरू कसा मी गुरुपादुकाला, आता तरी अर्पिन प्राण त्याला, हा मुख्य विषय आहे. त्याच्यावर 3 दिवस आपण बोलणार आहोत. दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी आपण ह्या प्रवचनमालेचा, सहचिंतनमालेचा निरोप घेणार आहोत किंवा एका अर्थाने पूर्णविराम देणार आहोत. तेव्हा उद्याचा जो विषय असेल तो त्यांच्या साईटवरून केला जाईल, पण आपण शेअर करणार आहोत ती साईट. त्यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही आहे, पण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगतोय. त्यांची साईट आहे, त्यांचं पेज आहे, पण आपण ते शेअर करणार आहोत. आपल्याला तसा काही बदल करावा लागणार नाही आहे. पण 4 दिवस कुणाचं कार्यक्रम काय ते उद्या सगळं सांगितलं जाईल. शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम
शांति शांति शांति। डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया, रब युअर हँड्स, आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेला कृष्णार्जुनांचा तेजस्वी रथ, सद्गुरुनाथ, मुरलीधर कृष्ण आणि गीता ग्रंथ सर्वांचं दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।